तुमचं सर्वांचं शालेय स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला संख्येचं वाचन करता येतं, पण मित्रांनो अशा काही संख्या असतात की त्यांचं वाचन अशा प्रकारे सुद्धा वेगळ्या प्रकारे सुद्धा केलं जाऊ शकतं. हे तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नसणार आहे मित्रांनो, मला याची खात्री आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच संख्या, ज्या संख्येचं तुम्हाला वाचन करता येतं मित्रांनो, त्याच संख्या अजून वेगळ्या प्रकारे कशा वाचायच्या याचं आपण वाचन या ठिकाणी बघूया. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काय करणार आहोत, शतक संख्यांचं वेगळ्या प्रकारे वाचन कसं केलं जातं. मागच्या व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये आपण दशक संख्यांचं वाचन कशा प्रकारे केलं जातं, तर त्याबद्दल आपण बघितलेलं आहे. आत्ता बघूया मित्रांनो, शतक संख्यांचं वाचन वेगळ्या प्रकारे कसं केलं जातं किंवा वेगळ्या प्रकारे कसं करता येतं ते बघूया आपण. आता दशक संख्या माहीत आहेत तुम्हाला, त्याचं वाचन आपण शिकलोय मित्रांनो. आता बघणार आहोत आपण शतक संख्यांचं वेगळ्या प्रकारे वाचन कसं करायचं. आता तुम्हाला शतक म्हणजे काय सर्वांना माहिती आहे, त्याबद्दल वेगळं काय सांगण्याची गरज नाही. शतक म्हटलं की किती मित्रांनो, 100. आणि मग एक शतक म्हटलं की 100, हे तुम्हाला माहिती आहे. बघा या ठिकाणी 100 म्हणजेच मित्रांनो एक शतक. क्लिअर झालं, लक्षात ठेवा. एक शतक म्हणजे 100 हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि अजून एक गोष्ट तुम्ही मला सांगायची की अर्धा शतक म्हणजे किती. नक्कीच बऱ्याच जणांचं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे मित्रांनो. 50 म्हणजेच अर्धा शतक. एक शतक म्हणजे किती, एक शतक म्हणजे मित्रांनो 100. मग 100चे अर्धे म्हणजे अर्धा शतक. सेंचुरी, हाफ सेंचुरी. आपण मॅच क्रिकेट ज्यावेळेस बघत असतो की नाही, त्यावेळेस जर 100 रन पूर्ण झाले की आपण शतक पूर्ण झालं किंवा सेंचुरी मारली असं म्हणतो आपण. आणि जर 50 रन केले असतील तर आपण 50 कंप्लीट झाले किंवा या ठिकाणी अर्ध शतक कंप्लीट झालं, हाफ सेंचुरी कंप्लीट झाली असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे या ठिकाणी अर्धा शतक म्हणजे मित्रांनो 50. लक्षात ठेवा. आता पुढचं बघूया. तुम्हाला माहिती आहे का, तर मला माहिती आहे की बऱ्याच जणांना हे माहीत नसणार आहे, त्यामुळे आपण आज या व्हिडिओमध्ये त्याच संख्या, ज्या संख्या तुम्हाला वाचता येतात पण त्यांचं वाचन अजून वेगळ्या प्रकारे कसं करायचं हे आपण बघत आहोत. मित्रांनो, 1.5 शतक म्हणजे किती मला सांगा, कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माहित असेल 1.5 शतक म्हणजे किती तर नक्कीच सांगा मित्रांनो. एक शतक म्हणजे 1.5 शतक म्हणजे मला सांगा. अगोदर 1.5 म्हणजे किती ते बघूया आपण. 1.5 म्हणजे तुम्हाला माहिती आहे, 1.5 म्हणजे किती मित्रांनो, 1 आणि अर्धा. मग आता 1.5 शतक म्हणजे 1 शतक आणि अर्धा शतक. आता 1 शतक म्हणजे किती मित्रांनो, तर 100. 1 शतक म्हणजे किती, 100. आणि मग अजून 1 आणि अर्धा शतक म्हणजे किती मित्रांनो, बघितलंय आपण आताच मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलंय. अर्धा शतक म्हणजे किती, तर 50. म्हणजेच 50, 100 आणि 50. 1.5 शतक म्हणजे किती मित्रांनो, 1 शतक आणि अर्धा शतक. म्हणजेच मित्रांनो 100 आणि 50 किती होतात मित्रांनो, 150. 150 म्हणजेच मित्रांनो 1.5 शतक. बघा या संख्येचं वाचन तुम्हाला करता येतं, 150 असं वाचन तुम्हाला येतं, पण 1.5 शतक म्हणजे काय हे तुम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं मित्रांनो. चला आता अजून पुढच्या संख्या वेगळ्या प्रकारे कसं वाचन करतात हे आपण बघूया. 2 शतक तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल, कारण 1 शतक म्हणजे 100 आणि मग मित्रांनो 2 शतक म्हणजे किती, 2 शतक हा 1 शतक आणि मित्रांनो हा 1 शतक. झाले 2 शतक. 100 आणि 100 हे 2 शतक म्हणजेच मित्रांनो 200. 2 शतक म्हणजे 200. ओके, हे माहिती तुम्हाला. आता पुढे आपण बघणार आहोत मित्रांनो 2.5 शतक किंवा पाव शतक बघूया आपण. आता 2.5 म्हणजे किती, 2.5 शतक म्हणजे किती, तर मित्रांनो 2.5 म्हणजे किती, तर 2 आणि अर्धा. मग या ठिकाणी 2.5 शतक म्हणजे किती, मग 2 शतक आणि अर्धा शतक म्हणजे 200 आणि 50. 250 तर तुम्ही काय म्हणणार आहात, तुम्ही म्हणणार आहात मित्रांनो 2.5 शतक. आता पाव शतक म्हणजे काय, आता पाव म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो. पाव म्हणजे काय मित्रांनो, तर कोणत्याही वस्तूचे सारखे 4 भाग करून त्यापैकी एक भाग घेणे म्हणजेच मित्रांनो पाव म्हणायचं त्याला. आता आपल्याला काय बघायचं मित्रांनो, आपल्याला बघायचे पाव शतक. मग आपण काय करणार आहोत मित्रांनो, शतकाचे 4 भाग करायचे, सारखे 4 भाग करायचे. मग सारखे 4 भाग केले तर 100चे सारखे जर 4 भाग केले तर किती कितीचे होणार आहेत मित्रांनो, ते 25 25 25 25 25 25चे 4 भाग. मग अशा 4 भागापैकी, अशा 4 सारख्या भागापैकी एक भाग म्हणजे पाव. मग 100च्या शतकाच्या 4 भागापैकी एक भाग म्हणजे पाव शतक. मग पाव शतक म्हणजे किती मित्रांनो, तर पाव शतक म्हणजे 25. आता हे लक्षात ठेवा, पाव शतक म्हणजे किती हे एक लक्षात ठेवा. आणि अजून पुढे आपल्याला पाऊण शतक म्हणजे काय हे देखील बघायचंय. ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या की तुम्हाला मग पुढचे ज्या संख्या आपण बघणार आहोत तर त्यांचं वाचन वेगळ्या प्रकारे कसं केलं जातं हे तुम्हाला लक्षात येईल. पाव शतक म्हणजे किती मित्रांनो, तर पाव शतक म्हणजे 25. लक्षात ठेवा. आता बघायचं आपल्या मित्रांनो पाऊण शतक. पाऊण शतक म्हणजे काय, पाऊण म्हणजे काय मित्रांनो, पाऊण म्हणजे
सारखे 4 भाग करायचे आणि त्या सारख्या 4 भागापैकी 3 भाग घ्यायचे. आता 100चे शतकाचे आपण सारखे 4 भाग केले म्हणजे 100चे सारखे 4 आपण भाग केले तर कितीचे एका भागामध्ये किती येतात किंवा एक भाग किती तयार होतो तर एक भाग तयार होतो मित्रांनो 25चा. मग असे 25 25 25 25 किती 25 होतात मित्रांनो 4 वेळेस 25 होतात. आता आपल्याला याच्यामधले किती 25 घ्यायचे तर आपल्याला फक्त 3च 25 घ्यायचे. पाऊण म्हणजे 3 भाग घ्यायचे. सारख्या 4 भागापैकी 3 भाग घेणे म्हणजे पाऊण. चला घेऊया मग आपण हे बघा आपण वेगळ्या प्रकारे घेऊया. हे बघा या ठिकाणी 25 आणि 25 50 आणि अजून 25 किती होतात मित्रांनो तर होतं त्या ठिकाणी पाऊण. पाऊण शतक. पाऊण शतक म्हणजे किती मित्रांनो 75 म्हणजे 25 25 25 3 वेळेस घ्यायचे म्हणजे मित्रांनो की काय झालं या ठिकाणी पाऊण शतक तयार झाला. पाव शतक म्हणजे 25 आणि मित्रांनो पाऊण शतक म्हणजे 75. ह्या दोन गोष्टी तुम्ही पहिल्याच वेळेस तुम्हाला माहित झाल्या असतील. आलं लक्षात तुमच्या. पाऊण शतक म्हणजे 75. 75चं वेगळ्या प्रकारे वाचन कसं करायचं हे तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो. आता हे 75 आहेत पण याचं वाचन वेगळ्या प्रकारे 75 म्हणजेच मित्रांनो पाऊण शतक. तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतात की अडीच शतक आणि पाऊण शतक बरोबर किती म्हणजे तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे मित्रांनो. चला आता आपण बघू मित्रांनो सव्वा शतक. सव्वा म्हणजे काय मित्रांनो मला सांगा. सव्वा म्हणजे काय मित्रांनो. सव्वा म्हणजे एक आणि पाव. एक आणि पाव. एकदाच पाव नाही एक आणि पाव. एक आता सव्वा शतक म्हणजे एक शतक आणि पाव शतक. सव्वा शतक म्हणजे काय मित्रांनो तर एक शतक आणि पाव शतक. आता एक शतक तुम्हाला माहिती एक शतक म्हणजे 100 आणि पाव शतक म्हणजे आत्ताच बघितलं आपण थोड्या वेळापूर्वी पाव शतक म्हणजे 25. या ठिकाणी 100 आणि 25 किती होतात मित्रांनो 125. बघा 125 या संख्येचं वेगळ्या प्रकारे वाचन म्हणजे मित्रांनो सव्वा शतक. सव्वा शतक हे देखील या ठिकाणी 125चं वाचन तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आता मित्रांनो पावणे 2 शतक म्हणजे काय. पावणे 2 शतक. पावणे 2 शतक म्हणजे काय मित्रांनो तर एक शतक आणि पाऊण शतक. आता एक शतक म्हणजे किती तुम्हाला माहिती आहे. एक शतक म्हणजे किती मित्रांनो 100 आणि पाऊण शतक म्हणजे किती आत्ताच आपण बघितलंय थोड्या वेळापूर्वी. पाऊण शतक म्हणजे किती तर 75. मग 100 आणि 75 म्हणजे हा एक शतक आणि अजून पाऊण शतक म्हणजेच मित्रांनो पावणे 2 शतक. मग पावणे 2 शतक म्हणजे किती मित्रांनो तर 175. 100 आणि 75 एक शतक आणि पाऊण शतक 175 होतात म्हणजेच 175 या संख्येचं वाचन तुम्ही पावणे 2 शतक असं करू शकता मित्रांनो. समजलं तुम्हाला. अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला सव्वा शतक पावणे 3 शतक सव्वा 3 शतक पावणे 4 शतक 4.5 शतक 12.5 शतक असं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वाचन कसं करायचं हे तुम्हाला आता पुढे लक्षात येईल मित्रांनो. तुम्ही प्रयत्न करा नक्कीच या ठिकाणी तुम्हाला पुढच्या वेगवेगळ्या संख्यांचं वाचन कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. थांबूया मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये. पुढचा भाग असणार आहे आता सहस्त्र संख्या. हजार या संख्येचं वाचन वेगळ्या प्रकारे कसं करायचं हे आपण आता पुढच्या भागामध्ये करणार. तोपर्यंत नमस्कार.